जान गया था कि आज कुछ खास है, जान गया था कि आज कुछ खास है, आपको देख के पता चला हर बच्चा मेरे पास है। Happy New Year to all my kids and all my friends. Happy New Year. The better New Year and better you yourself. Always, always and always. Love you all. Hari Om, Shri Ram, Ambadne, Nath Savid, Nath Savid, Nath Savid. आमच्या लहानपणी आम्हाला नेहमी सांगितलं जायचं, जेवायला बसलं शेवटचा घास कधी म्हणायचं नाही, सरता घास. निघताना घरून जातो ग म्हणायचं नाही आईला किंवा बाबांना, येतो म्हणायचं. अजूनही आपण पाळतो, मला नाही का. याच्यामध्ये एक गोडवा आहे, याच्यामध्ये ती क्लिष्टता आणायची नाही, तो गोडवा आहे. शेवटचा घास म्हणून कसलीच वाटतं मनाला, बरोबर. पण ह्या ज्या लहान सहान गोष्टी असतात ना, इट मॅटर्स अ लॉट. त्या त्यांचं खूप इम्पॉर्टन्स असतं आपल्या लाईफमध्ये, जीवनामध्ये त्यांना खूप महत्त्व असतं. आपल्याला नकळत ते महत्त्वाचं स्थान करून बसलेले असतात. पुढच्या गुरुवारी आपण भेटणार नाही आहोत, बरोबर. त्यानंतर एकदम नवीन वर्षात भेटणार आहोत, मला कल्पना आहे. आज सकाळीच मला समीरदादा अग्रलेख दाखवत होते जुने, की ह्या 30ला आणि ह्या 1ला कुठं अग्रलेख टाकायचा आहे, जुनाच टाकायचा आहे, नवीन टाकणार नाही मी म्हणून. त्यामुळे निवडायचे होते त्यातले. ते निवडतं ते चालता 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 जुन्या आठवणी जाग्या झाल्या. म्हटलं 2000 ची माझी भाषा, मराठी मी लिहित होतो. 2003, 4, 5ची भाषा, 6, 7, 8, 9, 10ची भाषा ही वेगळी होती. ही एक समृद्ध मराठी होती. 10 ते 15मध्ये मला तिला जरा माइंड करावी लागली, कारण अनेक कळायला लागलं की पहिल्यांदा की शब्द इथे भरून जातात. आणि मग मी भाषा आणखीन माइंड केली. आणि हल्ली मी अग्रलेख लिहिताना तुम्ही बघत असाल मी इंग्लिशमध्ये अर्थ लिहितो कंसात. पण आय हॅव नो कंप्लेंट्स अबाउट इट. काळाबरोबर गोष्टी बदलाव्याच लागतात, काळानुसार प्रत्येकाला बदलावं लागतं. भाषाही बदलते. आताच मी आतमध्ये बोलत होतो की जेनची लँग्वेज कशी पूर्ण वेगळी आहे. ही लँग्वेज दर 5 वर्षांनी बदलते. खरं सांगतो, काहीच बदलत नाही. भाषा बदलते म्हणजे बाहेरचा लूक बदलतो, मनोगत तेच राहतं. फक्त एक्सप्रेस करण्याची, व्यक्त करण्याची तरा बदलते, पद्धत बदलते, अक्षरं बदलतात, बाकी काहीही बदलत नाही. पण आम्हाला मध्ये काय इच्छा असते, बदलायला पाहिजे, हे बदलायला पाहिजे, ते बदलायला पाहिजे, ते बदलायला पाहिजे. असं का असतं? स्वाभाविक आहे. तुम्ही ज्याचा अंश आहात किंवा ज्याचा अंश तुमच्यामध्ये आहे तो एवढा बेस्ट आहे की तुमच्या मनामध्ये आपण बेटर व्हावं, आपण अधिक चांगलं व्हावं ही इच्छा असणं स्वाभाविक आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आम्हाला हे कायम का वाटत की आमच्यात काहीतरी कमी आहे, आम्हाला जास्त, काहीतरी कमी आहे ही कल्पना चुकीची आहे. मला अधिक हवं आहे, मला अधिक बेटर बनायचं, मला अधिक चांगलं बनायची भावना असते आणि ती असणं स्वाभाविक आहे. तुमच्यामध्ये ज्याचा अंश आहे तो स्वयं भगवान, ही इज द बेस्टेस्ट. आणि तोच अंश आपल्यामध्ये, तोच स्पार्क आपल्यामध्ये असल्यामुळे अधिक चांगलं करण्याची, चांगलं असण्याची इच्छा असणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. तर ही जी इच्छा आहे की मला अधिक पुढे जायचं आहे, मला अधिक विकास करायचा आहे, मला अधिक प्रगत व्हायचं आहे, ही स्वाभाविक आहे. बरेच जण मला असे आढळतात अध्यात्मामध्ये सांगताना वा काही वाचताना, काही लिहिताना, की अशी इच्छा असणं बरोबर नाही, ही इच्छा आहे.
हा काम आहे, हा अहंकार वाढवणारी गोष्ट आहे, ही तुमची ग्रीड म्हणजे लालच वाढवणारी गोष्ट आहे, अजिबात नाही. अधिक चांगलं करण्याची, अधिक चांगलं होण्याची, बनण्याची इच्छा असणं हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. मात्र ज्या क्षणी माझी तुलना दुसऱ्याशी करायला लागतो, दॅट इज बॅड, ते चुकीचं आहे. माझी तुलना, माझी कॉम्पिटिशन माझ्याशीच असली पाहिजे. मी काल होतो त्यापेक्षा मी अधिक चांगला असला पाहिजे. दुसऱ्याशी तुलना करायला मी सुरुवात केली की प्रॉब्लेम सुरुवात, तुमची अधोगती ठरलेली. दुसऱ्याकडे काही चांगले गुण असतील, अगदी आपल्या शत्रूकडे तरी घ्यायला हरकत नाही, परंतु दुसऱ्याशी तुलना मात्र कधीही करायची नाही. दुसऱ्याची जेलसी ते करीत असतं कामा नाही. एक जाहिरात है ना, भला इसका शरीर मेरे कमीज से ज़्यादा सफ़ेद कैसे, या शिराच्या ताड्यातला लाडू माझ्या ताड्यातल्या लाडूपेक्षा मोठा का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तेच चुकीचे आहेत. डोंट कम्पेअर, बी व्हॉट यू आर, ट्राय टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ ओनली. इम्प्रूव्ह करणं हा शब्द विसरून जा. इम्प्रूव्ह हा शब्द मनामध्ये आला ना, पहिल्या मनाची भावना काय होते, याचा अर्थ मी बेकार आहे, मी फालतू आहे, मी चुकीचा आहे. मी बेकार आहे, मी फालतू आहे, मी चुकीचा आहे, मी ढ आहे, मी युसलेस आहे, मी फालतू आहे, मी निकम्मा आहे. ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये घर करतात आणि यांनी काय एकदा मनात घर केलं की आपला पाय चिखलात फसायला लागतो, दलदलीसारखा आत 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 जात राहतो, आपण बाहेर पडू शकत नाही. शब्द काय पाहिजे, मला अधिक चांगलं बनायचं आहे, मला अधिक चांगलं करायचं आहे. अध्यात्म आपल्याला हे शिकवतं. खरं अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की अभ्युदय म्हणजे सर्वांगीण प्रगती, सर्वांगीण विकास हेच मनुष्याचा जीवनाचं प्रथम ध्येय आहे, प्रमुख ध्येय आहे. आपल्या ग्रंथराजमध्ये मी हे स्पष्ट शब्दात मांडलेले अभ्युदयाबद्दल. गोष्ट कशी घडते महाराज, की आम्ही सदैव एकच धर्म पाळत असतो. कुठला धर्म, एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना विचार, कुठला धर्म पाळत असतो आपण न चुकता, कोणी शिकवलं नाही तरी देखील कुठला धर्म पाळत असतो आपण? आणि सांगा, नुसते धार्मिकात सगळे कोणा धर्म पाळत असतो आम्ही? कोणा धर्म पाळतो तुम्ही सगळेजण? अगदी विदाऊट एक्सेप्शन, विदाऊट फेल एक धर्म आम्ही पाळतोच. एक मिनिट संबोधन नाही प्लीज. तर हा आम्ही जो पाळायचो, आम्ही जो शिकलो तो धर्म वेगळा होता. आमचा धर्म होता रिपेअर अँड यूज. तुमचा हल्ली धर्म आहे यूज अँड थ्रो. आम्ही प्रत्येक गोष्ट जपून वापरायचो. अगदी पेन्सिलसुद्धा ना एवढीशी होईपर्यंत टोक काढून 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 वापरायचे. बॉलपेनचं रिफिल नवीन आणून आणून भरून भरून वापरायचं. फाउंडर पेन असायचं. पेपरमध्ये परीक्षेचा पेपर बॉलपेनने लिहायला युनिव्हर्सिटीची परवानगी नव्हती. आता बॉलपेननेच लिहावं लागतं. मी त्या धर्माविषयी पण बोलत नाही. आम्ही तरुण मुलं शाळेमध्ये गेल्यावर, कॉलेजमध्ये जे काही करायचं ते करत असतो. आईबाबांना माहीत नसतं. हे पण पुरातन धर्म आहे. अगदी शाळा कॉलेज सुरू झाली त्याच्या आधीपासून हे चालूच आहे. प्रत्येक नवीन पिढी आधीच्या पिढीला न कळता बऱ्याच गोष्टी करते आणि त्या करायलाही पाहिजेत, पण लिमिटमध्ये. नको त्या गोष्टी करून उपयोग नाही. मग काही गोष्टी आईबाबा नसताना जरा बरं वाटतं आपल्याला, पण कूल राईट. तर तोही धर्म नाही. मग म्हणे मी जरा स्मार्टली राहतो. स्मार्ट बनणं आई धर्म नाही. प्रत्येकजण स्मार्ट असतो असतो आपापल्या पद्धतीने. अधिक स्मार्ट बनण्याने काय करायचं प्रत्येकाला नीट माहिती असतं. तर नाही, तोही धर्म मला म्हणायचा नाही.
आम्ही युगानुयुग एकच धर्म पाळतो आणि ज्याला विरोध करतो तो आपला सनातन धर्म, ती म्हणजे निगेटिव्हिटीचा धर्म. मी असाच आहे, मी जाळाच आहे, मी जाळाच राहणार, मी आळशीच आहे, मी आळशीच राहणार. कधी बाबा मी बसवर गेले की माझी बसचा पहिली कधी येतच नाही. मी कुठे जायचं म्हटलं की माझं काहीतरी घरी राहूनच जातं. पिक्चरला कधी गेले किंवा गेलो तर सुरुवात कधी मिळतच नाही. टायमावर पोचलोच तर सीट मोडलेली असते. सीट मोडले नसते ते ढेकून तरी चावतात. ढेकून नाही चावले तसे पॉपकॉर्न चावतात. नाही, मला तर पॉपकॉर्न चावतात, खरं सांगतो. जी पॉपकॉर्नची किंमत मी कॉलेजमध्ये असताना चुकवायचो 8 आणे, ती आता पॉपकॉर्नची किंमत ऐकून मला पॉपकॉर्न सगळ्या अंगाला चावत्यात असं वाटतं, माहिती आहे का. मी तुम्हाला सांगेन, मागेच सांगितलं, मी एकदा आमच्या डिंगरकडे त्याला सांगितलं बॉल घेऊन ये टेनिसचा. तो घेऊन आला, मस्त हिरव्या रंगाचा बॉल होता. मी हातात गेला, छान बॉल आहे म्हणून सर विचार काय रे किंमत. त्याने किंमत सांगितली. मी बॉल टाकून दिला पटकन. 110 रुपये. आईला वॉज माय रिॲक्शन. मी 8 आण्याला आणला होतो पहिला बॉल. तसं ना 8 आणे कुठे, मी 50 पैसे कुठे आणि 110 रुपये कुठे. मग हळू मी काय केलं, तो बॉल मी टेबलवर ठेवून दिला माझ्यासमोर की एक प्रतीक म्हणून. आलं रे की नाही अनिरुद्ध, काळाबरोबर राहा. हे फारच डिस्पॅरिटी निर्माण झालेली आहे, तर मला धक्का बसला परत बसू नये म्हणून. पण तरी सांगतो त्या दिवसात मी जागा झालो आणि जागा झालो म्हणजे जास्त धक्के बसले नाही. पण ह्यातून मला सांगायचं काय, मजा मस्करी विनोद सगळं सोडून द्या बाजूनं. ही निगेटिव्हिटी माझ्या मनात तरी पैदा झाले नाही. हे बाबा कसं होणार नाही. ज्या काळात हा बॉल 8 आण्याला मिळत होता त्या काळामध्ये भगवान माझ्या वडिलांची म्हणजे प्रॅक्टिस जबरदस्त होती. त्यांचं महिन्याचं इन्कम 25,000 रुपये होतं. ते इन्कम आज 25 लाख असतं. हा फरक झालेलाच आहे. मग सगळं सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. आम्ही बदल होतात. पुढची जनरेशन बेकार आहे, मागची जनरेशन आमची कशी होती, अरे तुमचा आईबाप तेच म्हणत होते, तुम्हाला शिवाय घालत होते की आम्ही चांगले होते, ही पोरं बेकार निघाली. तुम्ही तुमच्या पोरं शिवाय घालतात की ही पोरं बेकार निघतात. कोणीही बेकार नसतं. पहिली ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कोणीही बेकार नसतं. ही निगेटिव्हिटी काढून टाका की आमची पुढची पिढी बेकार आहे आणि नवीन जनरेशन सोडून द्या की आमचे आई वडील बेकार आहेत. दे डोंट अंडरस्टँड अस. दे कांट गेट युअर फिलिंग सी. असं नाही आहे लागेल. तुमचे आईबाबा तुम्हाला समजून घ्यायला बघत असतात आणि मुलंही आईबाबांना तुम्हाला समजून घ्यायला बघत असतात. हा निगेटिव्हिटीचा धर्म जो आहे की मी सुधारू शकत नाही, माझी आणि माझ्या मुलांची वेळेक जमू शकत नाही, हे चुकीचं आहे. हे निगेटिव्ह फिलिंग, हे निगेटिव्ह विचारसरणी, हा निगेटिव्ह धर्म जो आहे तो सोडून द्यायला हवा. आणि ह्याच्या समजातली एक कथा आज आपल्याला बघायची आहे. अतिशय सुंदर कथा. स्वामी समर्थांची कथा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. तर अक्कलकोटामध्ये हे परब्रह्म अवतरलं आणि लीला करू लागलं. याच्या आधी मंगळवेळामध्ये कुठे कुठे भारतभर फिरून चीनपासून ठिकठिकाणी बनवून त्यांनी त्यांच्या लीला दाखविल्या. प्रत्येक ठिकाणी नाव वेगळं घेतलं. नावं किती असली तो आहे एकच. त्या स्वामींचे एक भक्त होते, अतिशय चांगले भक्त. तसं बघायचं झालं सामान्य व्यक्ती आणि अगदी
एक खास कोणी त्याची दखल घ्यावी, काही लिहून ठेवावं अशी व्यक्ती नव्हती. मुंबईमध्ये एका साध्या लहानशा पानाच्या गादीचा दुकानदार आलं म्हणे, पण त्याच्या पानाच्या गादीवर दररोज, पानाची गादी म्हणजे विडाबरोबरही नाही, कच्ची पानं मिळतात, देडाची पानं मिळतात, सुपाऱ्या मिळतात अख्ख्या, असे जे असं दुकान, बिस्किटचा एक पुडा असतो, लॉलीपॉप गोळ्या वगैरे मिळतात, त्याला गादी म्हणतात. तर पानाची गादी आणि पानपट्टीचं दुकान वेगळं. हल्ली काय म्हणतात मला माहीत नाही. आम्ही पानपट्टीचं दुकान आणि पानाची गादी म्हणतो. जी पानाची गादीचा तो मालक होता, लहानचं दुकान अगदी भर वस्तीमध्ये, त्याने नीट चालायचं. त्याच्याकडे येणाऱ्या एका गिरायकाकडून त्याला अक्कलकोट स्वामींविषयी कळलं. त्याला प्रचंड तळमळ लागली की मला गुरु हसायला हवा, मला देवाला भेटायचं आहे. ह्या त्याच्या गिरायकाने सांगितलं, तुला गुरु आणि ईश्वर एकच असलेला मार्ग दाखवतो, तू अक्कलकोटला जा. अक्कलकोट कुठे आहे? त्याला वाटतं हा माझी मस्करी करतो अक्कलकोट म्हणून, मला काय अक्कल नाही असं मला ठीक आहे. नाही राजा, ह्या गावाचं नावाचं गाव आहे, तिकडे जा. हे महाराज असतात बसलेले आणि त्यांना शरणचा मनापासून, ते मनाला सगळं ओळखतात आणि तुला जी इच्छा आहे की तुला ईश्वर भेटावा, तुला गुरु मिळावा, तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल. तुला काही मला काय करावं लागेल राजा? तुला काही करावं लागणार नाही, तू फक्त जा बस. त्यानंतर ह्याने ठरवलं की जायचं. सगळी माहिती, पत्ता बित्ता घेतला, कुठलं स्टेशन, कसं जायचं, काय 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 सगळं ठरलं आणि जायचं ठरवलं. रात्री बरोबर 10:30 वाजता ट्रेनमध्ये बसायचं. सगळं बुकिंग झालं, सगळं झालं आणि घरून निघायला आम्हाला घराची कौलं होती वरची, त्या चाळी असते मुंबईमध्ये, आणि चाळी एक मध्ये चाळी, त्या चाळींवरही कौलं असायची उतरते. कौला करू ती काहीतरी फेकलं म्हणा, कावळ्यानं टाकलं म्हणा, कौलं फुटली आतमध्ये. आता नवरा बायको आणि 4 मुलं चालले होते. आता वर्षी कौलं उडी असताना जाणार कसा हा मनुष्य? कारण वस्तू एवढ्या असणार, बरोबर, दुकानदाराने पैसाही भरपूर असणार. राहिलं, अक्कलकोटला जाणं थांबलं. त्यानंतर ठरवलं, बाबा काहीतरी आपला आज दिवस चांगला नव्हता, पुढच्या रविवारी आपण निघूया. चांगलं ज्योतिषाला जाऊन भेटला, मुहूर्त काढला, स्टेशनवर जाऊन पोचला आणि लक्षात आलं की गाडी गेली. गळा बंद पडला 10 मिनिटापूर्वीच. तेव्हा चावीचं घड्याळ असायचं, चावी द्यायला आज विसरलो. त्या घड्याळ 10 मिनिटं मागे पडले, मी 10 मिनिटं उशिरा आलो आहे, गाडी सुटले. बिचारा स्टेशनवर सगळं होल्डाल वगैरे सगळं घेऊन, बायको 4 मुलं घेऊन घरी परत. तिसऱ्यांदा तो निघाला परत जायला. परत मग ज्योतिषाकडे गेला, मुहूर्त बघितला, असं टाईम बिम बघितला, आंघोळी करून बाहेर पडले मुद्दाम आणि स्टेशनवर गाडीत बसले. टायमात आलो, घड्याळाने लावलंय, चावी दिली आहे, सगळं केलं आहे, गाडीत येऊन बसले. आणि गाडीत बसल्याबरोबर एक 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, गाडी हलतच नाही. काहीतरी घोषणा झाली आणि कान देऊन ऐकलं. त्या घोषणा करायची पद्धत वेगळी होती, लाऊडस्पीकरसारख्या ह्याच्यावर केली जायची की पुढे एक अपघात झालेला आहे, त्या गाडी कमीत कमी 10 तास लेट असणार. 10 तास इथे बसून काय करणार, म्हणून घरी आला परत. ते बाबा एक 8-10 दिवसांनी जाऊ, बरोबर, 4 बाळं घेऊन बरोबर बाहेर जायचं म्हणून. 10 तासांनी गेला तर गाडी नुकतीच सुटून गेलेली होती. आणि त्याने 6 तासांनी म्हटलं होतं, ह्याने 10 तासांनी ऐकलं होतं. आलशामध्ये त्यामुळे हा उशिरा पोचला, गाडी केव्हाच निघून गेलेली होती. आता असं नाही लक्षात आलं, काय खरं नाही बाबा. आपण त्या भक्ताला विचारलं पाहिजे, त्या भक्ताला विचारलं का गिऱ्हाईकाला, तो म्हणाले, राजा स्वामींची इच्छा असल्याशिवाय कोणीही अक्कलकोटला येऊ शकत नाही. सद्गुरु तत्वाची एक खरी भली मोठी गोष्ट आहे. मग मी काय करू शकतो? तू इथे मुंबईत एक मठ आहे, त्या मठात जा. हा नाही निश्चय की आम्ही मठात बिंडात काय जाणार नाही, माझी मनापासून जायची इच्छा आहे. आणि जर माझा स्वामी खरा असेल तर कुठल्याही मठात न जाता
तो मला अक्कलकोटला घेऊन जाईन, अक्कलकोटला त्याने मला नेलं तर मी मठात दररोज जाईन. ही पॉझिटिव्हिटी आहे. ही देवाला शंका घेणं नाही आहे, देवा संकट टाकणे. लक्षात, संकट कसं टाकलेलं असं, तू खरा असशील तर मला घेऊन जाशील, आणि तोंड पण परत बघणार नाही. याला उडत मी आणखी कोणतरी गुरु बघेन, तसा विचार केला नाही. याला विश्वास आहे की हा खरा आहे, हा माझा खरा गुरु, हा माझा खरा ईश्वर आहे, मला माझा ईश्वर भेटणारच आहे, या अक्कलकोटामध्येच भेटणार आहे. परंतु काहीतरी गोंधळ होत आहे. त्याने स्वामींना साकडं घातलं, तुम्ही खरे असाल तर मला घेऊन जाल, मी आधी मठात बिडत काय जाणार, मी येईन तर अक्कलकोटलाच येईन, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. पण जर तुम्ही मला तिकडे नेलत तर मी इथे मठात दररोज जाईन. स्वामी सुधांचा मठ होता तेव्हा. स्वामीसुध म्हणजे काय तेज होता, हा 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 हा, अतिशय सुंदर. तर स्वामीसुधांनी माहीत आहे ना, इथे येऊन मुंबईत स्वामींचे काही शब्दाखातर सगळं आपला धंदा, उद्योग धंदा, सगळं घर, पत्नीचे दागिन्यांपासून भांड्यांपासून सगळ्या गोष्टी दान करून टाकल्या होत्या. त्यांना एक कन्या होती सीताबाई नावाची, तिला स्वामी सिद्धाबाई आकवार. त्या सिद्धाबाईंनी पुढे कांदेवाडीमध्ये चाललं, मग तो पुढे चेंबूर आणले. आता सध्या चेंबूरमध्ये तो मध्ये तिच्या मुलांचा, नातवांचा, पनगंडांचा. तर स्वामींच्या मठामध्ये जायचं आणि ठरवलं. पण कधी जर अक्कलकोटला स्वामींनी मला नेलं तर रात्रभर विचार करत बसले त्या रात्री, स्वामी काय चाललं आहे, मी काय चुकीचं वागलो का? मी नाही चुकीचं वागलो, आणि चुकीचं वागलो असेल तर मी साधा माणूस आहे, मी चूक करणार. पण तुम्ही तर स्वामी आहात, मग तुम्ही कशी चूक करता? ज्या माणसाला सुधारायची इच्छा आहे, मला चांगलं बनायची इच्छा आहे, त्याला मी संधी देत नाही आहे, म्हणजे तुमचं चुकतं आहे स्वामी. आहा हा, काय प्रेम आहे, काय विश्वास आहे. स्वामी मी बेकारच आहे, मी चुकतो, मला माहिती आहे, पण तुम्ही चुकू शकत नाही हा माझा विश्वास आहे. मग तुम्ही चुकता, तुम्ही म्हणत का नाही आहात? माझ्यासारख्या पाप्याची, माझ्यासारख्या अधोगतीला गेल्या माणसामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होणार, मेहनत कशी होणार? ते काय नाही स्वामी, जोपर्यंत तुम्ही मला नेत नाही तोपर्यंत तुमच्या नावाने ओरडतच राहणार. आणि तेवढ्यामध्ये सकाळ झाले. त्यामुळे आपण बाहेर फिरायला जाऊ. आम्ही स्वामी सुधांच्या मठावरच नेमका जाऊन पोहोचा. बरोबर स्वामी जाणतात कोणाची नस कशी खेचायची ते. हा इकडे असो की तो तिकडे असो, तो तिकडे असो की इकडे असो, तो गोरेगावला असो, तो अंधेरीला असो, तो बँड्राला असो, तो डोंबिवलीला असो की तो हेजमाळीला असो, कोणाकडून कसं खेचून आणायचं हे त्याला नीट माहिती असतं. आणि बरोबर हा भक्त जो आहे, त्या मुद्दाम मी याचं नाव सांगत नाही, कारण त्याने अट घालून ठेवले, ज्या नातू सध्या आहेत त्याच्या, ते अनाथाचा मुलगा पण तो आहे की हे कोणाला बाहेर सांगायचं नाही. यांच्या घरात पादुका म्हणाले, ते पादुकांची प्रसिद्धी करत नाही, त्यांच्या घरच्या पुढे मराठी श्रीराम. तर स्वामींच्या मठाच्या दर्शन गेले. स्वामी सुद्धा अतिशय सुंदर गात असत, स्वतः अभंग रचायचे आणि स्वतः गायचे. आणि त्यांच्या गाण्यावर शब्द पडले, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजोबा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजोबा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजोबा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा पुकारा स्वामी सुद्धांनी आतून केला. हे आपले गादीवाले महाराज बाहेर उभे राहून ऐकतायत आणि गजर करत आहेत. स्वामी सुद्धा महाराज म्हणत ते आपण आजोबा त्याला मानतो म्हणून आपण आजोबा म्हणतो. हा गजर करत होता. ह्याला भान उरलं नाही आणि मठाचा दरवाजा उघडून स्वामी सुद्धा बाहेर आले साक्षात. स्वामी सुद्धा पाहता क्षणी त्याने ओळखलं की हा महान भक्त आहे स्वामींचा. हे नावगाव काही विचार नाही, सर पाय पकडले. महाराज मी महाराज नाही, मी महाराज नाही. महाराज अक्कलकोटला असतात. स्वामी सुद्धा प्रामाणिक होते, ते खोटं कशाला बोलते. मी त्यांचा दास आहे, मी त्यांचा नोकर आहे. तुम्ही काय असाल ते असाल, पण माझ्यासाठी सध्या सूर्य तुम्हीच आहात. एकदा सूर्य उगवला की बॅटरीचं काम नाही, कंदिलाचं काम नाही. पण सूर्य नसताना कंदील लागतोच ना, तो सूर्याचंच काम करतो. आता माझ्याभोवती अंधार आहे, महाराज दिसत नाही आहे, महाराजांचा सूर्य उगवलेला नाही आहे. तुमचा कंदील मला धावा. महाराज पाया पडतो, माझ्या नमस्काराचा स्वीकार करा.
स्वामी स्वयं नकार दिला, नमस्कार करून घेणार नाही. लांबून नमस्कार करा, महाराजांना तो पोचेल. इथून केला तर पोचेल नक्की. कुठल्या दिशेला तोंड करून? कुठल्याही दिशेला तोंड करा. स्वामी नाही तशी दिशा नाही. माझा देव नाही तिथे दिशा नाही. माझा देव सर्वत्र आहे. तो तुमचा देव आहे? हो, फक्त माझाच देव आहे. तो सगळ्या जगाची काळजी वाहतो, आहे फक्त माझाच. तो सगळ्या जगाचं हित करतो, पण देव आहे माझाच. तो सगळ्या जगावर राज्य करतो, पण त्याची प्रजा फक्त मीच. तो सर्व विश्वांचा बादशाह आहे, पण याचा सेवक फक्त मीच. आहा, काय सुंदर भावना आहे बा. विचार करा. ह्याने विचारलं, तुम्हाला नोकरीला ठेवली त्यांनी? साधा माणूस आहे, अध्यात्माला काही माहीत नाही. महाराजांनी तुम्हाला नोकरीला ठेवलं आहे का त्यांचा सेवेकरी म्हणून? महाराजजी मला त्यांच्या नोकरीत घेतलंय, साध्या सुद्धा नोकरीत नाही. खूप मोठ्या मोठ्या पदावर ठेवले स्वामींनी मला. त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात साहेब? तुम्ही मोठे मामलेदार आहात काय अक्कलकोट स्वामींचे? मामलेदार नाही, मामलेदारपेक्षा खूप वरची पदवी आहे माझ्याकडे, खूप मोठं पद आहे माझ्याकडे. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रांत म्हणजे असिस्टंट कलेक्टर आहात काय? नाही, त्याच्यापेक्षा वरची पदवी आहे. तुम्ही राजअधिकारी आहात काय? नाही. तुम्ही प्रधान आहात काय? नाही. मग त्यांनी तुम्हाला राजा बनवलं आहे का? त्यांनी सांगितलं नाही. मग तुम्हाला काय बनवलं आहे काय? तुम्हाला त्यांचं उत्तराधिकारी बनवलं आहे का? नाही, माझ्याकडे कसलाच अधिकार त्यांनी ठेवलेला नाही. हेच मोठं पद त्यांनी मला दिलं आहे. माझी सगळी जबाबदारी, माझी सगळी काळजी स्वामी वाहतात, एवढी मोठं पद त्यांनी मला दिलं आहे. मी स्वामींची सेवा करायची ऐवजी स्वामीच माझी सेवा करतायत, एवढं मोठं पद त्यांनी मला दिलं आहे. बोला, काय प्रेम असं गुरुचं. काय सांगतोय भक्त की मी नाही त्यांची सेवा करत, ते माझी सेवा करतात, असं पद त्यांनी मला दिलं आहे. आणि सुद्धा कसं तर अढळ पद दिलं आहे. सांगितलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द मनामध्ये घेऊन हे महाराज परत निघाले आपले गादीवाले आणि इथे येऊन बसले घरामध्ये. तेवढ्यामध्ये एक चुलत भाऊ आला आणि म्हणाला, अरे आम्ही सगळे मित्रमंडळी चाळीतले, आमच्या चाळीतले जाणार होतो अक्कलकोटला. तर एक मनुष्य आयत्या येणार होता, त्याचं कुटुंब, ते 6 जणांचं कुटुंब आहे, 6च्या 6 जण बाद झाले, ते येऊ शकत नाहीत. तू येऊ शकशील का? तुमच्या घरी पण तुम्ही 6 जण आहात. हा जरूर येतो. निघाला. रात्रीची गाडी नव्हती, सकाळची गाडी होती. गाडी पकडली, गाडीत बसला, स्टेशन उतरला, टांग्यातून अक्कलकोटला जाऊन पोहोचला. आणि त्या एवढ्याशा स्टेशनवरती माणसाची गर्दी किती असणार? 40-50 माणसं होती. पण ह्याच्या 2-3 पोरांना लहान मुलं होती. लघुशंका आली म्हणून त्याने घेऊन गेला बाजूला. तो बाईचे सगळे लोक निघून गेले. आता रस्ता कोणाला विचारायचा? प्रश्न मनात पडला. आता मी अक्कलकोटला जाणार कसा? रात्र होत आली होती, नाही रात्र पडलेली होती. त्या प्रवास काय लहान नसायचा, गाडीसुद्धा स्लो जायची. आता घोडागाडी मिळणार नाही, काय नाही. मुलांनी काय गोंधळ घातला आहे त्यावेळेस. त्या माणसावर गेलो असतो व्यवस्थित, पोरांना डाफरायचा विचारही केला नाही. मनात एकच विचार म्हणला, स्वामींची इच्छा. त्याने गावात 2-4 माणसं विसरती गप्पा मारत बसल्याने विचारलं, हे काही धर्मशाळा आहे का? हो आहे ना भाऊ, ते थोडं पुढे जा ना. पुढे जातोय, कुठे कसली धर्मशाळा नाही, कुठे घर नाही, काय नाही, झाड पण दिसत नाही. स्वामींची इच्छा. अंधार अधिक दाट झाला आणि लांबवर एक मोठं झाड दिसू लागलं. ह्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी ह्या झाडाखाली रात्रभर राहतो, भाकर तुकडा बरोबर आणलं तू आम्ही खाऊ, मग सकाळी आम्हाला अक्कलकोटला घेऊन जा. तुम्हाला माझा राग येत असेल मला माहिती आहे, माझ्या अनेक प्रवृत्ती चुकीच्या आहेत, मी तुमची क्षमा मागतो, पण मला चांगलं बनायचं आहे.
मला चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ते करा. मला मारा, ठेचा, झोडा, मला गरीब करा, मला श्रीमंत करा, मला चापकार करा, मला गाढवासारखं, घोड्यासारखं, बैलासारखं, टोणग्यासारखं गाडीला झुंपा, चालेल, पण मला तुमचा करून ठेवा. एवढा त्याला समोर एक उंदीर जाताना दिसला. स्वामी मला तुमचा उंदीर बनवून ठेवलं तरी चालेल, तुमचं पडलेलं उष्ट खाऊन मी जगेन. काय भाव आहे बघा. बघितलेलं नाही, फक्त काही थोडंसं ऐकलं आहे. स्वामी मला तुमचा उंदीर बनवून ठेवा, तुमच्या आजूबाजूला राहणारा, तुमची पडलेली 4 शीतं असतील ना ती खाऊन मी पोट भरीन आणि सुखाने जगेन. आणि तुझ्या झाडाखाली जाऊन पोचला. मुलांना खायला प्यायला घातलं, पत्नी झोपली मुलांना घेऊन, आणि सगळ्यांच्या अंगावर आणलेलं पांघरून घातलं. स्वतः मात्र तो गजर करत बसला, जो गजर आपण मगाशी केला, श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ. जप करता 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 किती वेळ गेला त्याला कळलंच नाही. आणि शेवटी एवढा मग्न होऊन गेला की आपण कुठे आहोत, काय आहोत, कसलाही भान उरलं नाही. आणि एकदम त्याला कोणीतरी केसाला धरून हलवायची भावना झाली. म्हणजे आपल्या केसाला धरून असंच हलवते लोक आपलं, भानावरे भानावरे भानावरे. हा एकदम घाबरून दचकला, जागा झाला. झोपला नव्हताच, फक्त भानावर नव्हता, तो भानावर आला आणि बघतो तर काय, समोर ही उंच आकृती, गोरा पान रंग, तांबूस वर्ण, कान भले मोठे, उदरही मोठं, पक्षस्थळही मोठं, गळ्यामध्ये रुद्राक्षी माळही मोठी, आणि तेज असं की चेहऱ्याकडे बघावंसं वाटलं पण बघता येत नाही. डोळे एवढे भेदक की भीती वाटते, पण तरीही त्यांच्याकडे बघावंसं वाटतंय. चरण एवढे सुंदर आणि तरीही कोमल की पायाची रेख न रेख दिसत होती. त्याने साधेपणाने प्रश्न केला, आपण साक्षात महाराज का? काही उत्तर आलं नाही. आपण अक्कलकोट स्वामी का? काही उत्तर आलं नाही. मी ज्यांच्याशी भांडलो ते तुम्हीच ना? ह्या शेवटी खरा प्रश्न विचारला, खरी ओळख सांगितली, मी ज्यांच्याशी भांडलो ते तुम्हीच ना? तर होय, तू ज्याच्याशी भांडतोयस ना तो मीच आहे. जरूर भांड बच्चा, जरूर, जितना चाहते हो उतना झगड़ा करो, मैं तैयार है, मैं तैयार हूँ. याने स्वामींकडे पाहिलं, स्वामींकडे पाहतच राहिला. आणि स्वामींकडे पाहता पाहता त्याची तंद्री लागली. परत एकदा त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या मनामध्ये, त्या शरीरामध्ये, त्या बुद्धीमध्ये एकच विचार प्रगटला, हा माझा देव आहे, हाच माझं जीवन आहे, हाच माझं सगळं काही आहे. आणि त्याने सुरुवात केली, तुम ही मेरा जीवन, तुम ही मेरा पथ हो, तुम ही मेरा जीवन, तुम ही मेरा पथ हो, तू ही मेरे जिंदगी का हर पल नाथ हो, तू ही मेरी जिंदगी का हर पल नाथ हो. तुम ही मेरा जीवन, तुम ही मेरा पथ हो, तुम ही मेरा जीवन, तुम ही मेरा पथ हो, तू ही मेरे जिंदगी का हर पल नाथ हो, तुम ही मेरे जिंदगी का हर पल नाथ हो. तू ही मेरी जिंदगी का हर पल नाथ हो, तुम ही मेरे जिंदगी का हर पल नाथ हो. तू ही मेरी जिंदगी का हर पल नाथ हो, तुम ही मेरे जिंदगी का हर पल नाथ हो. तू ही मेरे जिंदगी में हर पल साथ हो,
तुम्ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरे जिंदगी में हर पल साथ हो। तुम्ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तुम्ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तुम्ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी मकाम हो। तुम्ही मेरी जिंदगी का आखिरी मकाम हो। तू ही 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 मेरी जिंदगी का हरि गुरु राम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु राम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु राम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु राम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु धाम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु धाम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु धाम हो। तू ही मेरी जिंदगी का हरि गुरु धाम हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी मकाम 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 हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल नाथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी में हर पल साथ हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी पड़ाव हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी पड़ाव हो। तू ही मेरे जिंदगी का आखिरी पड़ाव हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी पड़ाव हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी पड़ाव हो। तू ही मेरी जिंदगी का आखिरी पड़ाव हो। हा हा आणि काय सांगू महाराज, साक्षात करून स्वामी त्याला हाताला धरून उठवलं, त्याला आपला मिठीत घेतलं, त्याच्या कपाळाचं पपी घेतली, मस्तकावरून हात फिरवला,
आणि सांगितलं, बाळ तुला कुठे जायचं आहे? मला अक्कलकोटला यायचं आहे महाराज. जेथे मी असतो तेथे अक्कलकोट असतं. जेथे मी असतो तेथे अक्कलकोट असतं. जेथे मी असतो तेथे अक्कलकोट असतं. हे डोळ्यावरून बघितलं. आजोबाला ते मोकळं रान नव्हतं, घरं दिसत होती आणि एका घराच्या ओसरीवर बसलेले स्वामी दिसत होते. एक मनुष्य डोक्याला फेटा बांधत बांधत बाहेर येत होता. सकाळ झालेली होती. विचारलं, महाराज कुठे गेले? आता इथे होते. आपण कोण? मी सोळप्पा. अरे, हे नाव सांगितलं होतं, महाराजांचा सेवक आहे. मी अक्कलकोटमध्ये आला चक्क आला. अक्कलकोटमध्ये येऊन पोचला. प्रवास न करता येऊन पोचला. लक्षात ठेवा, ही गुरुची कृपा असते, ही परमेश्वराची कृपा असते. मात्र त्यासाठी तो परीक्षा घेतो, जरूर घेतो. आणि त्याला तुम्हाला उच्च पदवीवर न्यायचं असतं म्हणून परीक्षा घेतो. तुम्हाला फेल करण्यासाठी नाही, तुम्हाला अधिक स्कोप मिळावा म्हणून. आयुष्यामध्ये अधिक स्कोप मिळावा म्हणून, अधिक प्रयास करता यावेत म्हणून, तुम्ही अधिक तुमची उन्नती करून घ्यावी म्हणून. अगदी प्रेमाने, आनंदाने आयुष्यामध्ये अक्कलकोटामध्ये येऊन पोचलेला आहे महाराज. आपला हा गादीवाला महाराज साक्षात अक्कलकोट महाराजांच्या भेटीसाठी स्वामी आधीच भेटलेले आहेत. स्वामीच्या समोर त्याने स्वतःचं मनोगतही व्यक्त केलेलं आहे. जे सुंदर मनोगत आता आपण बघितलं, ते मनोगत त्याने व्यक्त केलं. आणि ते मनोगत व्यक्त केल्या केल्या स्वामींनी त्याला अलगद उचलून आणून लांबून त्यांच्या घरात, स्वतःच्या घरात, तिकडे चोपारायच्या त्या घरात आणून ठेवलं आहे. त्याने मिठी घातली पायानं. स्वामी दिसले म्हणून मिठी घातली. बघतो तर स्वामी नाहीत. आपल्याला भ्रम झाला, त्याला वाटलं. परत चालत पुढे गेला. स्वामी जाताना दिसले. मागून जाऊन जवळ पाय पकडले. मग स्वामी नाहीत, कोण दुसराच माणूस आहे. असा संपूर्ण बाजारामध्ये तू फिरत होता. ह्याच्या पायाला मिठी मार, त्याच्या पायाला मिठी मार, त्याच्या पायाला मिठी मार. लोक म्हणा, काय माणूस वेडा आहे की काय? कोणाची पाय पकडतो? पडलो बिडलो तर ह्या माणसाने शिव्या घातल्या. अक्कल काय तुला? मागून पाय पकडतो ते, पडलो बिडलो तर? ह्याला कळलं की महाराज आपली परीक्षा घेत आहेत. ते हरकत नाही, पण आपल्याला महाराज वाटत तिकडे पाय पकडायचे. एका ठिकाणी जाऊन पाय पकडले आणि वरती बघितलं. त्याला दिसलं की भला मोठा नाग उभा आहे. तरी ह्याने पाय सोडले नाहीत. मागच्यानी मला धुतकारलं. हा मला धुतकारत नाही आहे, धिकारत नाही आहे. त्यामुळे हे ह्याच्यामध्ये नक्कीच महाराज आहेत. हा नाग असेल किंवा महाराज असतील. हा नाग असला त्याच्यामध्ये महाराज आहेत. ते अधिक घट्ट मिठी मारली तर नाग सहकन निघून गेला. त्याकडे आपण गावाच्या बाहेर आलो. गावाच्या बाहेर धावता 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 स्वामी दिसत आहेत, हा मागे धावतोय. स्वामी दिसत आहेत, हा मागे धावतोय. स्वामी अतिशय वेगाने पुढे 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 धावत आहेत. आरक्षणामध्ये पण हा काही हातामध्ये सापडत नाहीत महाराजाच्या. हा पुढे चाललाय, पुढे चाललाय, पुढे चाललाय. आणि पुढे चालता जाता रात्र झाली. परत सकाळ दुपारपासून म्हणजे 10:30-11 धावतोय. लोकांचे पाय पकडतोय. बायका मुलं धर्मशाळेतच आहेत. आणि हा अक्कलकोटनंतर जंगलामध्ये शिरला. संध्याकाळ झालेली आहे, सूर्यास्त होऊन गेलेला आहे. ह्याच्या मनामध्ये भयाने प्रवेश केला. आपण स्वामीच्या मागे धावतोच खरे, पण आपण या गावात नवीन, रस्ता चुकलो तर काय होईल? काटेकुरे बोचरे पाय तर काय होईल? साप विखार विंचू चालून चावला तर आपण करणार काय? आणि एकाएकी त्याला जाणीव झाली की काहीतरी पायावरनं सरकत आहे. या पटकन झटकला. तो विंचू होता. हा घाबरला आणि स्वामीनं हाक मारली. एवढाच आवाज ऐकू आला.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा धीराने पुढे निघाला. धीराने पुढे निघाला. मग त्याला वाटलं की बाहेर गारगार स्पर्श केला, साप गेला. परत शब्द आले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ना विंचू चावला ना साप चावला. भक्त पुढे निघाला. जाता 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 सकाळ उजेडायची वेळ आली. चालतोच आहे पण दमला नाही आहे, पाणी प्यायला नाही आहे, ते तहान लागलं नाही आहे, जेवलेलं नाही आहे, ती भूक लागली नाही आहे. हे परमेश्वराचं सामर्थ्य असतं. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या परिस्थितीत तुम्हाला तृप्त ठेवणं, आनंदी ठेवणं, तुमची सोय बघणं हे परमेश्वराचं काम असतं. आणि ते तो करतो. तोच चुकत नाही, आम्ही चुकतो. हा चुकला नाही, हा पुढे चालतच राहिला. कारण स्वामी म्हणालेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा जाऊन पोचला एका भल्या मोठ्या औदुंबर वृक्षाच्या पायाशी. त्या सावलीत थोडं बसावं असं वाटलं. आणि दुपारचं परत ऊन सुरू झालं दुसऱ्या दिवशीचं. ह्याला विसावा घ्यावा म्हणून त्याने डोळे बंद केले. त्यासमोर स्वामींची मूर्ती दिसायला लागली. त्याने तसेच बंद डोळे ठेवले. डोळे उघडले तरी मूर्ती नाहीशी होईल, ते उघडायचे नाहीत. तर बंद आणि स्वामीला बघत राहिला. असा म्हणाला, स्वामी मला मंत्र द्या. आणि स्वामीने मंत्र दिला. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. हा किती वेळ जप करत होता ह्याला माहीत नाही. बंद डोळ्यासमोरची मूर्ती मात्र हल्ली नाही. आणि डोळे उघडले. त्याचं स्वामींनी सांगितलं म्हणून डोळे उघडले. डोळे उघडले आणि डोळे उघडले त्याला जाणीव झाली, बरं आता मोकळी जागा नाही आहे, मोकळं रान नाही आहे, काही नाही, अजून बराचा वृक्षही दिसत नाही आहे. तर एक त्याच्या मनाची इच्छा होती स्वामींनी आपल्याला उपदेश करावा, स्वामींनी आपल्याला मंत्र द्या. स्वामींनी मंत्र दिला पण उपदेश नाही दिला. मनात विचार राहिला मग आपलं मन कसं असं अधिक हवं असं. आणि चांगली गोष्ट आहे, अध्यात्मामध्ये हावरं असावं, अध्यात्मामध्ये अत्यंत लोभी असावं, अध्यात्मासाठी देवासाठी अत्यंत काय म्हणायचं म्हणून हावरट, लोभी, अत्यंत मोहग्रस्त असावं. बाकीच्या ठिकाणी नसावं. अध्यात्मामध्ये अधिक हवं, अधिक हवं, अधिक हवं. भक्ती अधिक करायची, अधिक करायची, अधिक करायची. देव अधिक हवा आहे, अधिक हवा आहे, अधिक हवा आहे, ही वृत्ती पाहिजे. ह्याने स्वामींना प्रश्न विचारला होता की स्वामी मला राग खूप जास्त येतो, क्रोध खूप जास्त येतो आणि कामाचाही विकार खूप जास्त आहे वयाच्या मानाने. स्वामी काहीतरी करा. त्याने स्वामींना पहिल्या दिवसापासून प्रार्थना केली होती आणि त्याचसाठी तो स्वामींकडे आला होता. त्याने डोळे उघडले आणि समोर मंदिर होतं आणि मंदिरामध्ये तो जाऊन पोचला आणि समोर चालू होतं भारूड. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. आगा गा 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 विंचू चावला, 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 चावला चावला विंचू चावला, विंचू चावला हो. तेव्हा ती म्हातारी बाई आली. का अरे बाबा कुठला विंचू चावला तुला, जेवढा कळवा वाढतोस तो. अगं आजे मला इंगळी चावली, इंगळी. इंगळी म्हणजे मोठा इंचू, इंगळी म्हणजे मोठा इंचू. तिने डंख मारिला मज, तिने डंख मारिला मज.
आगा गा 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 विंचू चावला 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 विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो विंचू चावला विंचू चावला आगा गा 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 विंचू चावला 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 हो अगं आजी आता करायचं काय मी पण तेच विचार करते करायचं काय अगं एवढी म्हातारी झाली तुला अजून कळत नाही काय करायचंय इंचू चावल्यावर नाही बाबा मला कधी इंचू चावला नाही पण तुला एकच सांगते मनुष्य इंगळी अतिदारुण मनुष्य इंगळी अतिदारुण मनुष्य इंगळी अतिदारुण ह्याने सांगितलं तिने चावा घेतिला मज तिने डंख मारिला मज आगा गा 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 विंचू चावला 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 काय करू बाबा विंचू चावला काय करू आजी विंचू चावला काय करा आजी विंचू चावला विंचू चावला काहीतरी करा विंचू चावला वाचवा हो वाचवा विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो म्हातारीने सांगितलं ह्या विंचवाशी उतारा ह्या विषावर उतारा कामक्रोध मागे सारा ह्या इंगळीवर उतारा ह्या इंगळीवर उतारा तमोगुण मागे सारा काम क्रोध गाळून टाका सुखी व्हा अनन्यत्वे हा विचारलं मग म्हातारे काम क्रोधाना बाहेर साधायचं कसं काम क्रोधाना बाहेर साधायचं कसं बाहेर सारायचं कसं बाहेर सोडायचं कसं बाहेर सांडायचं कसं म्हातारी म्हणाली अरे बाबा ज्याने दिली चोच तोच देई जाणा ज्याने दिली चोच तोच देईल जाणा तू काळजी करतोस कशाला फक्त जाहीरपणे सांग फक्त सांगितलं काय की जाहीरपणे सांग येड लागल 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 लागल स्वामींचं येड लागल. माझ्या बापाचं बेड लागल माझ्या बापाचं बेड लागल बापाचं येड लागल माझ्या बापाचं येड लागल वेड लागल वेड लागल वेड लागल वेड लागल येड लागल वेड लागल वेड लागल वेड लागल माझ्या बापाचं वेड लागल माझ्या बापाचं वेड लागल माझ्या बापाचं वेड लागल माझ्या बापाचं वेड लागल माझ्या आज्याचं वेड लागल माझ्या आज्याचं वेड लागल माझ्या आज्याचं येड लागल माझ्या आज्याचं येड लागल माझ्या बाबाचं वेड लागल माझ्या बाबाचं वेड लागल माझ्या बापाचं येड लागल माझ्या बापाचं येड लागल माझ्या साईचं येड लागल माझ्या साईचं येड लागल माझ्या साईचं येड लागल माझ्या साईचं येड लागल माझ्या आईचं येड लागल माझ्या आईचं येड लागल माझ्या आईचं येड लागल माझ्या आईचं येड लागल जगदंबेचं येड लागल जगदंबेचं येड लागल जगदंबेचं येड लागल जगदंबेचं येड लागल जगदंबेचं
जगदंबेच येड लागल, ओ जगदंबेच येड लागल. जगदंबेच येड लागल, जगदंबेच येड लागल. माझ्या आईचं येड लागल, माझ्या आईचं येड लागल. माझ्या आईचं येड लागल, माझ्या आईचं येड लागल. माझ्या साईचं येड लागल, माझ्या साईचं येड लागल. माझ्या साईचं येड लागल, माझ्या साईचं येड लागल. माझ्या स्वामींचं येड लागल, मला स्वामींचं येड लागल. माझ्या स्वामींचं येड लागल, माझ्या स्वामींचं येड लागल. माझ्या स्वामींचं येड लागल, मला स्वामींचं येड लागल. माझ्या स्वामींचं येड लागल, मला स्वामींचं येड लागल. माझ्या याज्याचं येड लागल, माझ्या आज्याचं येड लागल. माझ्या आज्याचं येड लागल, माझ्या आज्याचं येड लागल. माझ्या आज्याचं येड लागल, माझ्या आज्याचं येड लागल. माझ्या आज्याचं येड लागल, माझ्या आज्याचं येड लागल. माझ्या बापाचं येड लागल, माझ्या बापाचं 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 येड लागल. हो, एकदा बापाचं येड लागलं ना की कुठलं विष बाधत नाही, कुठलं विष चढत नाही, हे लक्षात घ्या. किती मोठा प्रवास केला या माणसाने विचार करा. आणि हा सगळा प्रवास आज तुम्ही केला त्याच्याबरोबर. हा मुंबईपासून या हरिगुरुग्रामपासून ते अक्कलकोटपर्यंतचा प्रवास तुम्ही केलात. मी फक्त तुमचा वाटाड्या होतो, तुमचा सारथी होतो, तुमच्या गाडीचा चालक होतो, तुमच्यासाठी औदुंबराचं झाड होतो, तुमच्यासाठी तो नागही होतो, तुमच्यासाठी तो शिव्या घालणारा म्हाताराही मीच होतो. एक सांगतो, तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट मीच आहे. तुमच्या जीवनातलं सुखही मीच, तुमच्या जीवनातलं दुःखही मीच, तुमच्या जीवनातला आरामही मीच, तुमच्या जीवनातली अडचणही मीच, तुमच्या जीवनातला डंखही मीच, आणि तुमच्या जीवनातल्या डंखावरच्या विषावरचा उपचारही मीच आहे. हा मी जो आहे, हा जो कोण मी आहे, तो तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे आणि केवळ तुमच्यासाठी. लक्षात ठेवा. त्यामुळे बिनधास्तपणे राहायचं. प्रत्येक नवीन वर्ष अधिक अधिक सुंदर, अधिक अधिक उंचाईवर, अधिक अधिक उंचीवर, अधिकाधिक वर अंतरिक्षात नेण्यासाठी, आपल्या स्वतःचे पताका फडकवण्यासाठी. अक्कलकोट स्वामी सुतानं सांगितलं, माझी पताका फडकव. समुद्रकिनारी जाऊन त्यांनी फडकवली. आम्हाला आमचा बाप सांगतोय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाची पताका फडकवा. मला बघायला आनंद होईल. विचार करा, माझं प्रत्येक बाळ सुखी तर मी सुखी, माझं प्रत्येक बाळ तृप्त तर मी तृप्त, माझं बाळ उपाशी तर मी देखील उपाशी. बरोबर. नवीन वर्षामध्ये एक धारणा लक्षात ठेवा, काही हो, पण माझा बाप माझा आहे आणि माझा बाप मला कधीच टाकणार नाही, टाकण्याचा विचार देखील करणार नाही. एक वेळ सगळं जग माझ्या विरुद्ध जाईल, एक वेळ सगळी पंचमहाभूतं माझ्या विरोधात उठतील, सूर्य आग ओकू लागेल, आकाश कोसळू लागेल, वाऱ्याची वादळ येतील, अग्नीचं तांडव सुरू होईल.
पाण्याचे महापूर येतील, पृथ्वीतून भूकंप होतील आणि हे सगळं चालू असताना सुद्धा मी मात्र सेफपणे पुढे पुढे जात असेन, कारण मी माझ्या बापाच्या खांद्यावर असेन. माझ्या बापाने उचलून मला कडेवर घेतलेलं असेल. माझं वय किती आहे, ही पुरुष आहे की स्त्री आहे, वजन आहे, मला फरक नाही. पुरुष आणि स्त्री हा फरक मला नाही आहे, लक्षात ठेवा बाळानं. मला फक्त माझी बाळ आहेत. मला तुमचा जीवात्मा दिसतो, त्याला कुठलंही लिंग नाही. नात्याने लौकिकरित्या आम्ही प्रत्येक स्त्रीला माझी माता म्हणतो किंवा कन्या म्हणतो, मुलगी म्हणतो. प्रत्येक पुरुषाला माझा बाप म्हणतो किंवा पुत्र म्हणतो किंवा मित्र म्हणतो. परंतु तुम्हाला खरं सांगतो, मला तुमचा जीवात्मा दिसतो. समोर बसलेला मनुष्याचा मला दिसतो, माझ्याकडे काही नाही. मी तुमच्यासारख्या साधा सुधा कसं का मी सगळ्यात ढेक नंबर आहे. म्हणजे तुम्ही जर तुमचे नंबर लावलेत कोणी येऊन, कोणी थोर पंडिताने किंवा सगळे चांगले भक्त, चांगले ज्ञानी वगैरे असे करून, तर मी शेवटच्या नंबरवर उभा असेन. मी नक्की सांगतो, मी सगळ्यात शेवटच्या नंबरावर. ह्याची मला खात्री आहे, याची तिला खात्री आहे, याची तुम्हाला खात्री नाही, हा प्रॉब्लेम आहे. पण तिला खात्री आहे की मी शेवटच्या नंबरवर उभा आहे. कारण एकच सांगतो, जो शेवटच्या नंबरवर उभा आहे त्यालासुद्धा एकटं वाटू नये, त्यालासुद्धा वाटावं, जाणवावं मी त्याच्या पाठीशी आहे, मग मी शेवटच्या नंबरवर उभा आहे. ते माझं काम आहे, ती माझी तपश्चर्या आहे, ते माझं प्रेम आहे. ते मी करत राहणार, करतोय आणि केलेलंच आहे. फक्त तुमचा, तुमचा आणि तुमचाच. हा अनिरुद्ध आणि फक्त अनिरुद्ध आणि फक्त अनिरुद्धच. हरिओम, श्रीराम, अंबद. लव यू ऑल.